नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून मराठी चॅनलला पुढे जाण्यासाठी मदत करा. व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. आजची पहिली कथा महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. 25 जुलै सकाळी सुमारे 9 वाजता झालेली ही घटना. पळसवाडी गावच्या एका व्यक्तीने फोन करून चंद्रपूर पोलिसांना कळवले की बेभरू रोडवर फुटा कुवा या ठिकाणी बांधकाम चालू असलेल्या एका घराजवळील झुडपात एका माणसाचे शव पडलेले आहे. शव रक्ताने भिजलेले होते. माहिती मिळताच ठाणा प्रभारी के.पी. सिंग पोलीस तुकडीसह त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत तिथे गावचे बरेच लोक जमा झाले होते. लोकांनी सांगितले की मृत व्यक्ती अन्सार आहे. ठाणा प्रभारी के.पी. सिंग यांनी सर्वप्रथम त्या ठिकाणचा व्हिडिओग्राफी करून घेतला. त्यानंतर त्यांनी शव काळजीपूर्वक पाहिले आणि स्पष्ट होते की कोणीतरी त्याचा गळा कापून हत्या केली होती. लोकांनी पोलिसांना सांगितले की मृतक चंद्रपूर शहरातील आझाद नगर येथे राहत असे. त्यानंतर पोलिसांनी हत्येची बातमी त्याच्या कुटुंबियापर्यंत पोहोचवली. काही वेळानंतर त्याची पत्नी नूरजहाँ रडत रडत घटनास्थळी पोहोचली. तिने शव पाहून जो तिचा पती अन्सार आहे त्याची ओळख केली. ठिकाणची आवश्यक कारवाई पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी शव पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. यानंतर अन्सारच्या पत्नी नूरजहाँच्या लिखित तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. नूरजहाँने सांगितले की तिचा पती सरळ, साधा आणि शांत स्वभावाचा होता. त्याचे कधी कोणाशी भांडण झाले नव्हते आणि कोणाशीही वैर नव्हते. तरीही समजत नाही की कोणी त्याचा प्राण घेतला. ठाणा प्रभारींनी नूरजहाँकडे अन्सारच्या जवळच्या मित्रांची माहिती विचारली. तसेच हेही विचारले की तिच्या घरी कोण कोण येत जात असे. त्यांनी सर्वांची नावे, पत्ता, मोबाईल नंबर नोंदवून घेतले. अन्सार ज्या घरात राहत होता त्या घराच्या मालकाशी, इतर भाडेकरूंशी आणि आसपासच्या शेजाऱ्यांशीही पोलिसांनी स्वतंत्रपणे चौकशी केली. पोलिसांना समजले की अन्सार जवळपास 2 वर्षे त्या घरात राहत होता. तो हाताने ओढता येणाऱ्या ठेल्यावर सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम करत असे. तो एक अतिशय सरळ आणि मेहनती माणूस होता. तो शेजाऱ्यांच्याही फार कमी बोलायचा. रोज सकाळी सुमारे 10 वाजता जेवून पिऊन ठेला घेऊन कामावर निघत असे आणि रात्री सुमारे 10 वाजता घरी यायचा. पोलिसांना एक महत्त्वाची गोष्ट समजली. चंद्रपूरच्या हत्तीखाना अलीगंज या मोहल्ल्यात राहणारा राशीद अनेकदा अन्सारच्या घरी येत जात असे. अन्सार घरी नसला तरीही तो तिथे येत असे. राशीदमुळे अन्सार आणि त्याच्या पत्नीत अनेकदा भांडण होत असत. जवळपास 1 महिन्यापासून नूरजहाँ आणि अन्सार यांच्यात हा वाद आणखीच वाढला होता. सर्व माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांना शंका आली आणि अन्सारच्या हत्येत राशीद आणि नूरजहाँचा हात असू शकतो. सत्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना नूरजहाँ आणि राशीद यांच्या मोबाईल नंबरची कॉल डिटेल्स काढली. कॉल डिटेलवरून समजले की राशीद आणि नूरजहाँ परस्परांशी तासनतास फोनवर बोलत असायच्या. याशिवाय घटनेच्या रात्री राशीदच्या मोबाईल फोनची लोकेशन घटनास्थळाजवळच मिळाली. ठाणा प्रभारींना जी शंका होती त्याच्या आधारे चालू असलेली चौकशी योग्य दिशेने जात होती. त्यानंतर पोलिसांनी राशीदच्या घरी छापा टाकला, पण तो घरी नव्हता. घरच्यांनी सांगितले की 25 जुलै रोजी तो आपल्या नातेवाईकांकडे नागपूरला गेला आहे. घरच्यांचे म्हणणे किती खरे आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी राशीदचे दोन्ही मोबाईल नंबर सर्व्हिलन्सवर लावले, पण त्याचे दोन्ही फोन बंद आढळले. यामुळे राशीदची लोकेशन मिळू शकत नव्हती. तेव्हा ठाणा प्रभारी के.पी. सिंग यांनी राशीदला पकडण्यासाठी मुखबिर लावले. 22 जुलै 2016 रोजी एका मुखबिराने बातमी दिली की राशीद एका व्यक्तीसोबत चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर आहे आणि कुठेतरी जाण्याच्या तयारीत आहे. माहिती मिळताच ठाणा प्रभारी के.पी. सिंग, अलीगंज चौकी प्रभारी दुर्गविजय सिंग आणि एस.आय. रामू बाबू यादव राकेश त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी राशीद आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला पकडले. त्याच्यासोबत जो व्यक्ती होता तो त्याचा मेहुणा सईद निघाला. दोघांना ठाण्यात आणून स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली. बराच वेळ राशीद आणि सईद पोलिसांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत राहिले. पण जेव्हा पोलिसांनी त्याच्यासमोर मोबाईलची कॉल डिटेल आणि इतर पुरावे ठेवले आणि कडकपणा दाखवला तेव्हा राशीदची सगळी हिंमत खचली. त्याने अन्सारची हत्या केल्याचे कबूल केले आणि हत्येची जी कहाणी त्याने सांगितली ती अशी होती. नूरजहाँ ही महाराष्ट्रातील चंद्रपूर शहरातील आझादनगर येथे राहणाऱ्या अन्सारची पत्नी होती. तिला 3 मुली होत्या. 3 मुलांनंतरही तिच्या सुंदरतेत काही विशेष फरक पडला नव्हता. राशीद खान चंद्रपूर शहरातील हत्तीखाना अलीगंज मोहल्ल्यात आपल्या कुटुंबासह राहत असे. त्याच्या घराजवळच कबाडाची दुकाने होती, ज्यामुळे त्याला चांगली कमाई होत असे. 4 वर्षापूर्वी अन्सारने राशीदच्या दुकानाजवळच बाके यांच्या घरात एक खोली भाड्याने घेतली. ज्या दिवशी अन्सार आपला सामान त्या खोलीत नेण्याचं काम करत होता त्या दिवशी राशीदची नजर नूरजहाँवर पडली.
नूरजहांचा सुंदर चेहरा पाहताच राशीद तिला पाहतच राहिला. नूरजहांने जेव्हा राशीदकडे पाहिले तेव्हा ती हलकेच हसली. यानंतर ती हसत हसत पलटून घरात आत गेली. नूरजहांच्या हसण्याने राशीदच्या हृदयात गोंधळ उडाला. त्याची अशी स्थिती झाली की जेवताना, पिताना, झोपताना, जागे असताना नूरजहांचा सुंदर चेहरा नेहमी त्याच्या डोळ्यासमोर फिरत राहायचा. राशीद जेव्हा जेव्हा आपल्या दुकानावर बसायचा तेव्हा तो बाके यांच्या घराकडेच टक लावून बसायचा. नूरजहां जेव्हा कधी किराणा दुकानावर जायची तेव्हा तिचे डोळे राशीदशी जरूर भेटायचे आणि ते हसून दाखवायची. एके दिवशी नूरजहां राशीदच्या दुकानाजवळून जात होती. राशीदने हिंमत करून तिला डोळा मारला. नूरजहांचे काहीच बोलले नाही, फक्त हसून पुढे चालली गेली. तिचे हसणे पाहून राशीदला वाटले की नूरजहां ही त्याला चाहते. मग राशीदची हिंमत वाढली आणि हळूहळू तो नूरजहांजवळ येऊ लागला. नूरजहांशी भेटण्यासाठी राशीद हळूहळू तिच्या खोलीवर जाऊ लागला. नूरजहांने त्याला सांगितले की तिचा पती अन्सार हाताने ओढता येणाऱ्या ठेल्यावर सामान वाहतो आणि त्याचे जीवन खूप अडचणीत चालले आहे. राशीदने तिच्या घरची परिस्थिती आणि बोलण्यावरून हे चांगलं समजून घेतलं की बाहेरून भलेही नूरजहांचे जीवन ठीक दिसत असेल, पण आतून ती खूप एकटी आणि दुःखी आहे. यामुळेच नूरजहांच्या प्रेमात झपाटलेला राशीद आपली बहुतेक कमाई तिच्या सोयीसुविधा आणि आरामावर खर्च करू लागला. जवळपास 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. थंडी खूप होती आणि लोक आपापल्या खोल्यात आराम करत बसले होते. त्या दिवशी योगायोगाने खोलीत फक्त राशीद आणि नूरजहां एकटेच होते. अन्सार आपल्या कामावर गेला होता. दोघे आरामात गप्पा मारत बसले होते. गप्पांमध्ये अचानक शांतता पसरली आणि दोघांमध्ये जे नव्हते घडायचे तेच घडले. यानंतर नूरजहांचा दिवाना तो बनत गेला. मग त्यांचे प्रेम चालूच राहिले. नूरजहांच्या चक्करात राशीद आपल्या कामावर लक्ष देत नसे. अन्सार घरून गेल्यावर तो बहुतेक वेळा नूरजहांच्या खोलीतच राहायचा. जसे जसे राशीद आणि नूरजहां खुलून एकमेकावर प्रेम करू लागले तसं तसं लोक मोहल्ल्यात त्यांच्याबद्दल बोलू लागले. जेव्हा ही गोष्ट अन्सारपर्यंत पोहोचली तेव्हा त्याला खूप राग आला. त्याने नूरजहांला ओरडून सांगितले आणि इशारा दिला की राशीदशी भेटू नये, नाहीतर बरं होणार नाही. पण राशीदच्या प्रेमात झपटलेल्या नूरजहांने त्याचं ऐकलं नाही. राशीदही आपला दबदबा दाखवून अन्सारच्या घरी येत राहिला. खरं तर अन्सार शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर होता, म्हणून जेव्हा राशीद त्याच्या घरी यायचा तेव्हा इच्छा असूनही विरोध करू शकत नव्हता. पण राशीद गेल्यानंतर तो आपल्या पत्नीशी भांडायचा. जेव्हा भांडण जास्त वाढली तेव्हा अन्सारने बाकेची खोली सोडली आणि चंद्रपूर शहरातील आझादनगर मोहल्ल्यात भाड्याची खोली घेतली. पण नूरजहांने राशीदला आपला नवीन पत्ता सांगितला, म्हणून राशीद आता नूरजहांला भेटण्यासाठी आझादनगरमधील खोलीवर जाऊ लागला. जेव्हा अन्सारला कळालं की राशीद अजूनही नूरजहांशी भेटायला येतो तेव्हा त्याने नूरजहांवर दबाव आणणे सुरू केले की तिने राशीदपासून दूर राहावे. हळूहळू यामुळे अन्सार आणि नूरजहां याच्यातील भांडणे वाढू लागली. राशीदच्या प्रेमात झपाटलेली नूरजहां आता अन्सारच्या म्हणण्याने चालत नव्हती. अन्सार अनेकदा धमकी द्यायचा की जर तिने राशीदशी भेटणे सोडले नाही तर तो इतके दूर खोली घेईल की राशीद तिथे कधीच पोहोचू शकणार नाही. नूरजहांने ही गोष्ट आपल्या प्रियकर राशीदला सांगितली. हे ऐकून राशीदला भीती वाटली की जर अन्सारने असं केलं तर नूरजहां त्याच्यापासून दूर जाईल. म्हणून राशीदने ठरवलं की तो असं होऊ देणार नाही. त्याने नूरजहांशी लग्न करण्याचे मनात आणले. तो नूरजहांला म्हणाला, मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी एका क्षणाचे अंतरसुद्धा सहन करू शकत नाही. मला असं वाटतं की तू मुलांना सोडून माझ्यासोबत खुलून राहावे. पुढे जे होईल ते आपण मिळून बघू. जर अन्सारने तुला फसवून कुठेतरी दूर नेलं तर मी एकटा जगू शकणार नाही. आपल्या पती अन्सारकडून मार खाऊन आणि रोज ताण सहन करून नूरजहां पूर्णपणे थकलेली होती. ती म्हणाली, जोपर्यंत अन्सार जिवंत आहे तोपर्यंत मी असं काहीच करू शकत नाही आणि माझे माहेरचेही अन्सार जिवंत असताना असं कधीच मानणार नाहीत. जेव्हा राशीद आणि नूरजहांला जाणवले की आता ते एकमेकांपासून दूर जाऊ शकतात तेव्हा दोघांनी एक भयानक निर्णय घेतला. दोघांनी मिळून अन्सारला मारण्याचा ठाम इरादा केला. अन्सारची हत्या करण्यासाठी त्याला एकाकी ठिकाणी नेणे गरजेचे होते. यासाठी राशीदने आपल्या मेहुणा सईदकडे मदत मागितली. तसा सईद हा त्याचा फक्त नावापुरता संबंधी होता, पण दोघांमध्ये खोल मैत्री होती. यामुळे सईदने राशीदला साथ देण्यास होकार दिला. योजनेनुसार 23 जुलै 2016 रोजी सुमारे रात्री 8 वाजता सईद जामा मशिदीजवळ अन्सारला भेटला. सईदने अन्सारला सांगितले की पळसवाडीत एका फ्लॅटमधून कबाड उचलून न्यायचे आहे आणि तो चांगला वाहन भाडा देईल. अन्सार मान्य झाला आणि ठेला घेऊन सईद बरोबर निघाला. जेव्हा अन्सार ठेला घेऊन गाव पळसवाडीतील फुटाकुवा या ठिकाणी एका सुनसान जागेत बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ पोहोचला तेव्हा झुडपामध्ये लपलेला राशीद बाहेर आला. त्याच्या हातात एक उसा होता. राशीदला पाहताच अन्सार घाबरला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण सईदने त्याला पकडले. त्याचवेळी राशीदने उशाने अन्सारचा गळा कापला. रक्त खूप वेगाने वाहू लागले आणि काही वेळातच अन्सारचा मृत्यू झाला. यानंतर दोघांनी शेव वाढून झोडपात टाकले. रक्ताने भिजलेले कपडे काढून जवळच्या नाल्याजवळ फेकून दिले.
मग राशीद आणि सईद आझादनगरमधील नूरजहाच्या घरी पोहोचले. रात्रभर दोघे तिथेच राहिले. सकाळी सईदला नागपूरला जाण्याची बात सांगून निघून गेला, तर राशीद नूरजहाजवळच राहिला. नंतर तोही निघून गेला. पोलिसांनी सईद आणि राशीदने सांगितलेल्या जागेवर जाऊन नाल्याजवळून रक्ताने भिजलेले कपडे आणि हत्येत वापरलेला उसा जप्त केला. यानंतर नूरजहालाही हिरासतीत घेण्यात आले. चौकशीनंतर पोलिसांनी राशीद, सईद आणि नूरजहाला अटक केली आणि 29 जुलै 2016 रोजी न्यायालयात पेश केले. न्यायालयाने त्यांना चंद्रपूर जिल्हा तुरुंगात पाठवले. या प्रकरणाची चौकशी ठाणा प्रभारी KP यादव करत आहेत. मृत अन्सारच्या 3 मुले आहेत. 9 वर्षाची रोशनी, 6 वर्षाची चांदनी आणि 4 वर्षाची चांद तारा. वडिलांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्याकडे कोणताही आधार नाही. अन्सारचे वडील निसार बेग जवळपास 80 वर्षाचे आहेत आणि आजारीही आहेत. निसार बेग म्हणतात की परिस्थिती काहीशीही असो, मुलींचे पालनपोषण करावेच लागेल. आणि आजची दुसरी कथा औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील देहात कोतवालीजवळ शेखपुरा कदीम नावाचे एक गाव आहे. याच गावात 25 वर्षाचा अजमद उर्फ कारू यांचे कुटुंब राहते. अजमद उर्फ कारू हा गावचा एक साधा मजूर होता. तो रोज मेहनत करून आपल्या कुटुंबाचा खर्च चालवायचा. अजमदची अजून लग्न झाले नव्हते. त्याने फक्त आपल्या धाकट्या भावाचे लग्न लावले होते. त्याला वाटे की तो स्वतः लग्नासाठी लायक नाही. त्याला भीती वाटत असे की जर त्याने लग्न केले तर जबाबदाऱ्या पार पाडू शकणार नाही आणि त्यांच्या पत्नीलासुद्धा त्रास होईल. 3 नोव्हेंबरच्या सकाळी अजमद आंघोळ करून जेवून झाला होता. त्याने सांगितले की आज सुट्टी आहे, तो कामावर जाणार नाही. थोड्या वेळाने तो घराबाहेर निघून गेला. त्याचवेळी त्याची आईही औषध घेण्यासाठी बाजारात गेली. औषध घेऊन परत येताना आई थकली म्हणून रस्त्यात फरमानच्या घरी थांबली. फरमानची पत्नी रुखसारने त्यांना चहा दिला. तेव्हा त्यांना घराकडून कोणाची तरी चिकण्यासारखा आवाज ऐकू आला. अमजदच्या आईने रुखसारकडे विचारले. अमजदच्या आईने रुखसारकडे पुन्हा विचारले तेव्हा ती म्हणाली, आत लोक बोलत आहेत. आधी आवाज जोरात होता, मग हळू झाला आणि थोड्या वेळाने पूर्णपणे बंद झाला. अमजदची आई 3 वेळा आत बघण्यासाठी उठली, पण प्रत्येक वेळी रुखसारने तिला थांबवले. ती म्हणाली की आत बैठक चालू आहे. अमजदच्या आईला वाटले की अमजद तर अनेकदा तिथे येत जात राहतो, कदाचित मोबाईल पाहत असेल, म्हणून ती जास्त विचार करू शकली नाही आणि आपल्या घरी परत गेली. दुपारी सुमारे 1 वाजेपर्यंत अमजद घरी परतला नाही. अमजदची आई वाट पाहत राहिली. संध्याकाळी धाकटा मुलगा घरी आला तेव्हा त्याला पुन्हा फरमानच्या घरी पाठवण्यात आले. फरमान म्हणाला की जेव्हा आई तिथे बसली होती तेव्हाच अमजदही तिथेच होता, पण नंतर तो निघून गेला. रात्र झाल्यावरही अमजदचा काहीच पत्ता लागला नाही. कुटुंबाने खूप शोध घेतला, पण काही सुराग सापडला नाही. आई रात्री 10 वाजेपर्यंत अस्वस्थ होऊन शोधत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फरमानला बोलवण्यात आले. अमजदच्या आईला शंका होती की कुणी अमजदला जास्त भांग तर पाजली नाही ना. ते भांग विकणाऱ्याकडे सुद्धा गेले. अमजदचा खूप शोध घेतला, पण त्याचा काही पत्ता लागला नाही. शेवटी 3 नोव्हेंबर रोजी कुटुंबाने पोलिसात तक्रार नोंदवली. त्यांचे म्हणणे होते की अमजदचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. कुटुंबाने गावच्याच 5 जणांवर फरमान, त्याची पत्नी रुखसारचा भाऊ अमजद आणि शमीम व समीर यांच्यावर हत्येचा सरळ आरोप केला. तक्रार मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली. सर्वप्रथम फरमान आणि रुखसार यांना पकडण्यात आले. मग त्यांचा जावई आणि साल्यांना हिरासतीत घेण्यात आले. त्यानंतर शमीम आणि समीर यांनाही हिरासतीत घेण्यात आले. चौकशीत एक मोठे सत्य समोर आले. अमजदची हत्या करण्यात आली होती आणि त्याचे शव नदीत फेकण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी नदीत सातत्याने शोध घेतला, पण 18 दिवस काहीही सापडले नाही. मग एक दिवशी ढमोला नदीतून अचानक एक शव पोहताना दिसले. पोलीस ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचले. नदीतून काढलेला पुतळा एक नाही तर 3 तुकड्यात होता. पोलिसांनी जवळपास 20 किलोमीटरपर्यंतची नदीची तपासणी केली होती आणि फॉरेन्सिक तुकडीही त्या ठिकाणी हजर होती. शवाची स्थिती खूप खराब होती. 18 दिवस पाण्यात राहिल्यामुळे शरीर पूर्णपणे फुगले होते आणि ओळख करणे कठीण झाले होते. सर्वात भयानक गोष्ट अशी होती की शवाचे दोन्ही पाय गायब होते. नंतर नदीच्या तपासणीत जवळपास अर्ध्या किलोमीटर अंतरावर एका बोऱ्यात पायाचे तुकडेही सापडले. पोलिसांनी शव जप्त केले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. सकाळी शेतात काम करणाऱ्या लोकांनीच सर्वप्रथम नदीत शव पाहिले होते आणि ताबडतोब पोलिसांना कळवले होते. या माहितीमुळे संपूर्ण सत्य बाहेर येऊ लागले. चौकशीत त्यांनी जे काही सांगितले ते अतिशय धक्कादायक होते. या हत्याकांडात पोलिसांच्या चौकशीदरम्यान 2 गोष्टी समोर आल्या. सर्वात मोठी गोष्ट अशी की मुख्य आरोपी फरमानने स्वतः कबूल केले की त्याची पत्नी रुखसार आणि अमजद यांच्यात गैरसंबंध होते. याच गोष्टीमुळे त्याच्या मनात राग वाढत गेला आणि त्याने अमजदला खतम करण्याची योजना आखली. दुसरी गोष्ट पैशांशी निगडीत होती. चौकशीत आरोपींनी हेही कबूल केले की हत्येच्या योजनेत रुपयांच्या देण्याघेण्याचा मामलाही समाविष्ट होता. म्हणजेच राग, शंका, पैसे या 3 कारणांनी मिळून या क्रूर हत्येला अंजाम देण्याचा मार्ग मोकळा केला. अमजद फरमानजवळ काम करत असे. फरमान ठेकेदार होता. घरे बांधण्याचे काम करत असायचा आणि मजूर लावून द्यायचा. अमजद आणि फरमान यांच्यात चांगली मैत्री होती.
ठेकेदारीच्या कामात पेमेंट अडकणे ही सामान्य बाब आहे. हीच गोष्ट फरमाननेही अमजदबरोबर केली. हळूहळू त्याने अमजदच्या मजुरीचे जवळपास 1,00,000 रुपये अडवून ठेवले होते. अमजद वारंवार आपले पैसे मागत असे, पण फरमान दरवेळी टाळाटाळ करायचा. तरीही वरवर सर्व ठीक चालले होते. दोघे मिळून एक घर बांधण्याचा पूर्ण ठेका करत होते. 3 नोव्हेंबर 2025च्या दिवशी फरमानच्या घरी नातेवाईक आले होते. अमजद सरळ फरमानसमोर उभा राहिला आणि सर्व नातेवाईकांच्या मध्येच आपले अडकलेले पैसे मागू लागला. त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याच्या घरी पैशाची गरज आहे आणि 1,00,000पेक्षा जास्त बाकी आहे. हे पाहून फरमानचा चेहरा लाल झाला. त्याला वाटले की सर्वांच्या समोर त्याची बेपर्वाई होत आहे. तो आतमध्ये रागावला होता, पण बाहेरून स्वतःला शांत दाखवण्याचा प्रयत्न करू लागला. अमजद तिथून निघून गेला, पण फरमानच्या मनात राग आणि शंका दोन्ही वाढली. गावात आधीपासूनच अफवा होत्या की त्याची पत्नी रुखसार आणि अमजद यांच्यात काहीतरी गैर आहे. आता ही शंका आणि राग एकत्र घेऊन फरमानच्या मनात हत्येची योजना आखली. फरमानने आपल्या योजनेत आपली पत्नी रुखसार, साला आणि 2 मित्र शमीम आणि समीर यांना सामील केले. 3 नोव्हेंबरच्या दुपारी सुमारे 1:15 वाजता फरमानने अमजदला आपल्या घरी बोलावले, जेणेकरून हिशेब तोडता येईल. घरात आधीच 4ही लोक हजर होते. रुखसारने अमजदला चहा आणि नाश्त्याच्या बहाण्याने गप्पांमध्ये अडकवले. या दरम्यान फरमानने अमजदला पकडले आणि दुपट्ट्यांनी त्याचा गळा घोटण्यास सुरुवात केली. शमीम आणि समीर यांनी अमजदचे पाय पकडले आणि साल्याने हात पकडून मदत केली. फक्त 2 मिनिटात अमजदचा मृत्यू झाला. त्यानंतर चौघांनी रात्र होईपर्यंत वाट पाहिली आणि अर्ध्या रात्री अमजदचे शव पुलावरून खाली फेकले. फरमानने स्वतः कबूल केले की त्याने आपल्या पत्नी आणि अमजद यांच्यात प्रेमसंबंधाची शंका होती. पण अमजदची आई रुबीना आणि गावकरी ही गोष्ट मानत नाहीत. त्यांचे म्हणणे होते की खरे कारण पैशाचा वाद होता. त्यांना वाटे की अमजद लग्नासाठीही लायक नव्हता. अशा परिस्थितीत प्रेमसंबंधाची गोष्ट कशी शक्य आहे? कुटुंब आणि गावकरी अजूनही धक्क्यात आहेत. अमजदची आई रुबीना सतत न्यायाची आशा करत राहिली. या घटनेने गावात भीती आणि अफवा पसरवल्या, पण पोलिसांनी गुन्हेगारांना पकडून कायद्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. राग, शंका आणि लोभ जेव्हा माणूस या तिघांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा तीच भावना त्याला माणसापासून हैवान बनवते. एका क्षणाच्या रागाने केवळ एका मासूमचा प्राण घेतला नाही, तर अनेक कुटुंबाचा सर्वनाश केला. मेहनत करणाऱ्या मजुराच्या घामाईची कमाई दडपून ठेवणे हाही एक गुन्हा आहे. शंकेच्या आधारे निर्णय घेणे हे सर्वात मोठे पाप बनू शकते. इन्साफ मागेही मिळो, पण मिळतो नक्की. पण कधीही हिंसा समाधान नसते, ती फक्त उद्ध्वस्त करून जाते. आपले उद्दिष्ट असे आहे की लोक या घटनांमधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील. ही कथा एक महत्त्वाचा इशारा आहे, जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सावधान राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.